सागर पान शॉप बीडमध्ये आलेलो. इथं एक पान शॉपमध्ये तर मी पान घ्यायला आलेलो, पण एक तिथं बघायला गोष्ट भेटली जी मी तुम्हाला शेअर करतो. वर्षाच्या आतील पोरांना काहीच देत नाही तुम्ही? नाही काय देत नाही. आणि जर ते कसं कळणार तुम्हाला ते 18 वर्षात का नाही? वयाने कळतं, एका दिवस कळत नाही. आता काय म्हणजे आज बघितल्यावर कळते काय केलं. 12-13 वर्षाच्या पोरं आहेत. एवढी पोरं व्यसन करतात? लई इथं लय वाटतं त्याला पोरं तिथं, पण दुसरंच नाव सांगते किंवा माझ्या मामाला पाहिजे, काकाला पाहिजे, किंवा माझ्या लांब थांबलेले असतात ना. एखादं कोणी माणूस थांबलेलं असतं लांब किंवा त्याला वाटतं त्यालाच घेऊन येऊन तुमच्यासारखा पानपट्टीवाला सगळीकडे पाहिजे बरं का. कारण 12-13 तुम्ही जर सांगताय 12-13 वर्षाची मुलं, तर ही दुःखद गोष्ट आहे एवढी. नाही. काय काय कंपनीवरून त्यांना परवानगी देते. लहान पोरं कसं आता माझ्या पण ठीक आहे, मी देत नाही म्हणून बाहेरचे दुसरे कोण घेतातच, कुठून ना कुठून पुन्हा कोणी देतात, कारण त्यांचा धंदा असतो. बरोबर आहे, पण तुमचा धंद्याला मार खाऊन तुम्ही या गोष्टींचं पालन करता. चालतंय, धंद्याला मार्क खाल्ला काय लोड नाही, पण लहान पोरं सुधारले पाहिजे मेन म्हणजे. बरोबर आहे. लहान पोरांचं म्हणजे आपलं भविष्यानंतर अवघड आहे ना. तुम्ही काय व्यसन करता का? मी आजपर्यंत काच खाल्लं नाही. मग हे शॉप तुमचं? भावाचे अच्छा मी बसत असतो. अच्छा भाऊ असतो अच्छा. भाऊ पण लोकांना आम्ही सांगतो आमच्या हिशोबाने पर्यायी करू नका. नाही, ते आता करतात, तंबाखूच्या ते पुडीवरती पण लिहिलेलं असतं खाऊ नका, तरी लोक खातात. खाते काय आपण काय करू शकतो त्याला आपण तरी काय करू शकत नाही. आपलं फक्त काम सांग नाही बस. असे पान शॉपवाले प्रत्येक ठिकाणी पाहिजे, जेणेकरून व्यसन 10-12 वर्षाच्या मुलांनी व्यसन नाही केली पाहिजे.